विद्यार्थी मित्रांनो, यादृच्छिक प्रयोगामध्ये सर्व शक्य असणाऱ्या निष्पत्तीच्या संचाला आपण म्हणतो नमुना अवकाश आणि विशिष्ट अट असणाऱ्या निष्पत्तीला म्हणतो आपण अपेक्षित निष्पत्ती। समजा नमुना अवकाश दिला आहे आणि त्यामध्ये अपेक्षित निष्पत्तींचा जो संच आहे त्याला आपण म्हणतो या ठिकाणी घटना। आणि ही जी घटना आहे तो नमुना अवकाशाचा उपसंच असतो। तरी घटना या ठिकाणी आपल्याला कॅपिटल A, B, C, D इत्यादी अक्षरांनी या ठिकाणी आपल्याला दर्शविता येते। तर या घटनेचे देखील काही प्रकार तुमच्या माहितीस्तव दिलेले आहेत। तर त्या ठिकाणी निश्चित घटना, एक घटकी घटना किंवा ज्याच्यामध्ये फक्त एकच घटक नमुना घटक दिसून येईल, किंवा या ठिकाणी अशक्य घटना, परस्पर अपवर्जी घटना, पूरक घटना, सर्वसमावेशी घटना, अशा प्रकारच्या या ठिकाणी घटनेचे काही प्रकार आहेत। जुन्या अभ्यासक्रमामध्ये ते डिटेलमध्ये तुम्हाला होते, आता फक्त माहितीस्तव घटनेचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत। तर आता ही घटना समजून घेण्यासाठी एक उदाहरण आपण पाहूया, जे या ठिकाणी आपल्याला सराव संच 5.3 मध्ये दिलेले आहेत। तर ते सोडवतच आपण घटना म्हणजे काय, त्यातील नमुना घटकांची संख्या कशी काढायची आता हे आपण पाहूया। तर सराव संच 5.3 मध्ये या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S n of S तसेच घटना A B C संच स्वरूपात लिहा आणि n of A, n of B, n of C लिहा। एक घटना या ठिकाणी दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये 3 घटना आहेत। तर उदाहरण पहिले पहा, एक फासा टाकला असता। आता एक फासा टाकला असता हा आपल्या या ठिकाणी यादृच्छिक प्रयोग आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहू, एक फासा टाकला असता। समजा नमुना अवकाश आहे S, नमुना अवकाश या ठिकाणी आहे S। मग आता S मध्ये आपण लिहू शकतो या ठिकाणी एक फासा टाकला असता। आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी निष्पत्ती काय असतील, 1 2 3 4 5 6 आणि n of S असतील या ठिकाणी 6। तर या ठिकाणी आपण S आणि n of S लिहिलेलं आहे। आता आपण एक एक घटना पाहूया। त्यातली घटना A, त्याच्यासाठीची अट दिलेली आहे पुढे, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। आता वरच्या पृष्ठभागावर फक्त आपल्याला समसंख्या मिळेल अशीच घटना A आहे। तर यामध्ये समसंख्या मिळेल, तर अगोदर लिहूयात आपण या ठिकाणी घटना A वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे ही आहे घटना A। म्हणून A मधील आपल्याला नमुना घटक मिळतील, फक्त समसंख्या मिळतील, म्हणजेच कोणत्या मिळतील या ठिकाणी 2 4 आणि 6, 2 4 आणि 6। म्हणून या ठिकाणी आपल्याला n of A लिहायचं आहे, म्हणजे A मधील नमुना घटकांची संख्या। म्हणून या ठिकाणी n of A बरोबर आपल्याला लिहिता येईल या ठिकाणी 3। आता पहा घटना B, घटना B वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे। वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे। आता नमुना अवकाशामध्ये पहा विषम संख्या कोणत्या आहेत ज्या वरच्या पृष्ठभागावर मिळतील, तर त्यामध्ये आहे 1 3 आणि 5। या ठिकाणी आपण लिहू 1 3 आणि 5 आणि म्हणून B मधील नमुना घटकांची संख्या n of B बरोबर आहे या ठिकाणी 3। तसेच घटना C, घटना C आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। वरच्या पृष्ठभागावर
मूळ संख्या मिळणे. म्हणून सी मध्ये पहा, या 1 ते 6 मधील मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत, 2, 3 आणि 5. म्हणून या ठिकाणी सी मध्ये घटक मिळतील आपल्याला 2, 3 आणि 5. म्हणून या ठिकाणी एन ऑफ सी म्हणजे सी मधील नमुना घटकांची संख्या आहे या ठिकाणी 3. अशा पद्धतीने आपल्याला यादृच्छिक प्रयोग दिला आणि त्यामधील घटना जर विचारल्या तर या पद्धतीने आपल्याला त्या घटना आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहिता येते. प्रश्न दुसरा, 2 फासे एकाच वेळी टाकले असता. या ठिकाणी 3 घटना दिलेल्या आहेत. तर या अगोदर आपण 2 फासे टाकले असता जो आपल्याला नमुना अवकाश मिळतो तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आणि इथे या ठिकाणी नमुना अवकाश लिहिलेला आहे. तर यामध्ये 2 फासे टाकले असता पृष्ठभागावर आपल्याला 1 1 1 2 1 3 अशा 6 पर्यंत या ठिकाणी संख्या मिळतील. तर या एकूण संख्या म्हणजे नमुना घटकांची संख्या नमुना अवकाशातील मिळेल आपल्याला 36. तर आता आपण एक एक घटना पाहूया. घटना ए, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. तर आपण एक एक या ठिकाणी अंक पडताळून पाहूयात. घटना ए इथे लिहूयात. घटना ए, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. तर पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी एक एक चेक करून पाहूया. 1 अधिक 1 2 6च्या पटीत नाही, 1 अधिक 2 3 6च्या पटीत नाही. अशा पद्धतीने आपण सर्व बेरजा पडताळून पाहूयात की त्या 6च्या पटीत आहेत का ते. तर यामध्ये आपल्याला पहिली संख्या मिळेल पहा 1 अधिक 5 6, 6च्या पटीत आहे. म्हणून या ठिकाणी पहिला नमुना घटक मिळेल 1 5. अशा पद्धतीने आपण जर सर्व याचा पडताळा केला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल 2 आणि 4 2 4. यानंतर पहा 3 3 3 3. त्यानंतर आहे 4 2. या ठिकाणी 5 1. आणि पडताळा करत गेल्यास आपल्याला शेवटी 6 आणि 6 म्हणजे 12, 6च्या पटीतली संख्या मिळते. अशा पद्धतीने आपल्याला वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत असणाऱ्या या ठिकाणी संख्या मिळतील. म्हणून नमुना या ठिकाणी या घटनेमधील घटक आपल्याला मिळतील 1 2 3 4 5 6. म्हणून या ठिकाणी एन ऑफ ए बरोबर आहे 6. आता दुसरी घटना पाहूया. तर दुसरी घटना आहे घटना बी, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. म्हणजे बेरीज कमीत कमी 10 पाहिजे, 10 पेक्षा कमी नसायला पाहिजे. 10 पेक्षा जास्त असेल तर चालेल. मग त्या ठिकाणी सुरुवातीला आपण घटना लिहू. घटना बी, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. तर आपण या ठिकाणी बेरीज पाहूया. ज्यांची बेरीज कमीत कमी 10 आहे अशा संख्या पाहूयात. तर आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल या ठिकाणी हे पहा ठिकाणी पर्यंत 9 बेरीज सुरुवातीला करूया. 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीने आपण पाहिल्यानंतर आपल्याला कमीत कमी 10 बेरीज असणारे या ठिकाणी मिळतील. 4 आणि 6 यांची बेरीज 10 म्हणून 4 आणि 6. त्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला मिळेल 5 आणि 5.
10. परत 5 आणि 6 11. कमीत कमी 10 पाहिजे, म्हणजे 11 देखील आपल्याला चालेल. त्यानंतर 5 आणि 6, परत 6 आणि 4, 6 आणि 5 11 आणि 6 6 12. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घटक मिळतील. म्हणून घटना बी मधील घटक मिळतील आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून बी मधील घटकांची संख्या n ऑफ बी बरोबर असेल 6. आता घटना सी पहा. दोन्ही फाशावरील अंक समान असणे. म्हणजे दोन्ही फाशावर मिळणारे अंक हे समान असतील. तर अगोदर आपण घटना लिहूयात. घटना सी. दोन्ही फाशांवरील अंक समान असणे. आता दोन्ही फाशावरील समान अंक असणारे या ठिकाणी नमुना घटक पहा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. तर आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. तर अशा पद्धतीने n ऑफ सी बरोबर आपल्याला मिळेल 6. प्रश्न तिसरा. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता. तर या ठिकाणी देखील 3 घटना आहेत. तर 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश यस कसा असेल हे आपण पाहूया. 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश यस आहे. हा नमुना अवकाश यस यामध्ये पहा 3 नाणी फेकली असता आपल्याला काय मिळेल. एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी टी टी. मागच्या व्हिडिओमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. तर यामधील नमुना घटकांची संख्या नमुना अवकाशातील आहे या ठिकाणी 8. आता एक एक अट आपण पाहूया किंवा घटना ए साठीची अट आहे या ठिकाणी कमीत कमी 2 छापा मिळणे. मग आता या घटना ए मध्ये घटना ए कमीत कमी 2 छापा मिळणे. मग ए मध्ये असे नमुना घटक येतील की ज्यामध्ये कमीत कमी 2 छापा असतील. म्हणजे जास्तीत जास्त 3 असले तरी चालेल. पाय ठिकाणी एच 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 हे देखील चालेल. एच एच एच. त्यानंतर इथे 2 छाप आहेत. एच एच टी एच टी एच आणि टी एच एच. पुढील सर्व नमुना घटकामध्ये या ठिकाणी एकच आहे. इथे एक आहे आणि इथे एक छाप आहे आणि इथे छापा नाही आहे. या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला एवढेच नमुना घटकातील घटक इथं घटना ए मध्ये लिहिता येईल. म्हणून या ठिकाणी ए मधील नमुना घटकांची संख्या n ऑफ ए या ठिकाणी 1 2 3 आणि 4. त्यानंतर आहे घटना बी एकही छापा न मिळणे. घटना बी एकही छापा न मिळणे. वर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला फक्त टी 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 यामध्येच एकही छापा दिसत नाही. सर्व या ठिकाणी टी 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 काटा तिन्ही काटा असे दिसून येतात. म्हणून या ठिकाणी
यामध्ये येईल फक्त टी 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 हा एकच घटक येईल, म्हणून एन ऑफ बी बरोबर या ठिकाणी येईल 1. त्यानंतर घटना सी, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. घटना सी, दुसऱ्या नाण्यावर छापा मिळणे. ज्या ठिकाणी दुसऱ्या नाण्यावर छापा आहेत असेच घटक इथं आहेत. 1 दुसऱ्या नाण्यावर छापा आहे, म्हणून या ठिकाणी एच एच एच. त्यानंतर एच एच टी, एच एच टी. परत या ठिकाणी टी एच एच, टी एच एच. आणि या ठिकाणी इथे टी एच टी, टी एच टी. त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी दुसऱ्या नाण्यावर छापा आपल्याला दिसून येतो, म्हणून एन ऑफ सी बरोबर 4. म्हणून सी मधील घटकांची संख्या या ठिकाणी आहे 4. प्रश्न 4, अंकांची पुनरावृत्ती न करता 0 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केलेल्या आहेत. तर या 2 अंकी संख्या तयार केल्या तर त्यासाठी नमुना अवकाश यस आहे. तर आपण अगोदर नमुना अवकाश लिहूयात. तर या यस मध्ये सुरुवातीला आपण संख्या लिहूयात. तर सुरुवातीला संख्या 1 0 10 1 1 अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणजे आपल्याला 11 लिहायची नाही. त्यानंतर 1 2 12 13 14 15. त्यानंतर 2 0 20 21 22 घ्यायचे नाही, 23 24 25 30 31 32 34 35 40 41 42 43 45 50 51 52 53 आणि 54. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नमुना घटकांची संख्या जर आपण मोजली तर या ठिकाणी मिळेल 25. तर यातली एक एक घटना पाहूयात आपण. घटना ए. घटना ए या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. तयार झालेली संख्या समसंख्या असणे. तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. म्हणून पहा, ए मधील घटक आपल्याला मिळतील सर्व समसंख्या यामध्ये 10 12 14 20 24 त्यानंतर 30 32 34 त्यानंतर 40 42 50 52 54. अशा पद्धतीने नमुना घटक मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणून ए मधील घटकांची संख्या या ठिकाणी आहे 13. घटना बी. तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. तर या ठिकाणी तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. म्हणून आपण घटना लिहूयात अगोदर. घटना बी. तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. तर 3 ने भाग जाणाऱ्या संख्या यामध्ये पहा 12 15 21 24
त्यानंतर 30, 42, 45, 51 आणि 54. म्हणून एन ऑफ बी पाहूयात आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. तर एकूण 9 घटक बी मध्ये मिळतील आपल्याला. घटना सी, तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. घटना सी, तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. म्हणून सी मध्ये एकूण घटक या ठिकाणी आपल्याला मिळतील 51, 52, 53, 54. म्हणून एन ऑफ सी बरोबर मिळेल या ठिकाणी आपल्याला 4. प्रश्न क्रमांक 5, 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर या ठिकाणी नमुना अवकाश यस आपल्याला काढायचे. घटना आपण नंतर एक एक पाहूयात. तर या 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. तर आपण यासाठी नमुना अवकाश यस आहे. नमुना अवकाश यस आहे. म्हणून या यस मध्ये आपल्याला समिती दोघांची बनवायची आहे. 3 पुरुष समजा ते आहेत M1, M2 आणि M3 आणि 2 स्त्रिया यांच्यासाठी आपण W1, W2 असे घेऊया. आता दोघांची समिती बनवायची. त्या समितीमध्ये एकतर M1, M2 हे दोघे असतील, M2, M3 असतील, M1, M3 असतील, किंवा या ठिकाणी M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2, किंवा दोन्हीही स्त्रिया असतील W1 आणि W2. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निष्पत्ती मिळतील. तर आता यातील नमुना घटक आपण मोजून लिहूयात. एन ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर आपल्याला या ठिकाणी एन ऑफ एस मिळेल 10. आता यातील घटना 1 पाहूयात. घटना ए, समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. आता पहा या ठिकाणी एक स्त्री असेल अशा निष्पत्ती किती आहे. तर या ठिकाणी M1, W1, M1, W2, M2, W1, M2, W2, M3, W1, M3, W2 आणि कमीत कमी एक स्त्री असावी. म्हणजे जास्तीत जास्त 2 देखील चालतील. म्हणजे W1, W2 दोन्ही स्त्रिया देखील समितीत चालतील. म्हणून या ठिकाणी ए मधील घटकांची संख्या एन ऑफ ए 1 2 3 4 5 6 7. म्हणून एन ऑफ ए बरोबर 7. आता दुसरी घटना पहा. घटना बी, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी.
तर या ठिकाणी आपण लिहूयात घटना बी समितीत एक पुरुष किंवा एक स्त्री असावी. म्हणजे फक्त पुरुष देखील समितीत असता कामा नये किंवा स्त्री या दोन असता कामा नये. एक पुरुष आणि एक स्त्री अशी दोघांची समिती बनवायची. म्हणून घटना बी या ठिकाणी आपल्याला यातील घटक लिहिता येईल. M1W1 M1W2 M2W1 M2W2 M3W1 M3W2. तर एकूण 1 2 3 4 5 6. N ऑफ बी बरोबर आपल्याला या ठिकाणी 6 मिळेल. घटना सी ची अट त्या ठिकाणी दिलेली आहे. घटना सी आहे समितीत एकही स्त्री नसावी. घटना सी समितीत एकही स्त्री नसावी. पाहता एकही स्त्री नसावी. M1 M2 M2 M3 आणि M1 M3. बाकी सर्व निष्पत्तीमध्ये एक एक स्त्रिया दिसून येतात. शेवटी 2 स्त्री आहेत म्हणून या ठिकाणी घटक येतील. या ठिकाणी M1 M2 M2 M3 M1 M3 अशा पद्धतीने नंबर ऑफ सी मधील घटकांची संख्या या ठिकाणी असेल 3. सराव संचातील शेवटचा प्रश्न 6वा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता पुढे ज्या घटना दिल्या आहेत तर त्या घटनांसाठी आपल्याला त्या घटना संच स्वरूपात लिहायच्यात आणि N ऑफ ABC या ठिकाणी काढायचे आहेत. तर आता सुरुवातीला आपण पाहूया एक नाणं फेकले असता. एक नाणे फेकले असता यस बरोबर आपल्याला मिळेल H किंवा T छापा किंवा काटा. एक फासा टाकला असता आपल्याला नमुना अवकाशी यस मिळेल. 1 2 3 4 5 6 हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी एक नाणे आणि व एक फासा एकाच वेळी फेकले म्हणून एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असताना आपल्याला यस मिळेल. या ठिकाणी नाण्यावरती छापा असेल तर त्या छापासोबत आपल्याला 1 ते 6 अंक कुठलेही मिळतील. आपल्याला असे लिहिता येईल H1 H2 H3 H4 H5 H6. किंवा जर काटा असेल छाप्यावरती तर T1 T2 T3 T4 T5 T6 अशा पद्धती आपल्याला या ठिकाणी निष्पत्ती मिळतील. म्हणून N ऑफ S बरोबर या ठिकाणी 12 असेल. आता घटना 1 पहा. घटना 1 छापा आणि विषम संख्या मिळणे. अट आहे या ठिकाणी छापा आणि विषम संख्या मिळणे.
तर आपण नमुना अवकाशामध्ये पाहूयात. ज्या ठिकाणी छापा आणि विषम संख्या असेल म्हणजे हेड H किंवा विषम संख्या H1, H3, H5, अशा पद्धतीने N ऑफ A या ठिकाणी असेल 3. घटना B H किंवा T आणि समसंख्या मिळणे. घटना B लिहूया त्या ठिकाणी. घटना B H किंवा T आणि समसंख्या मिळणे. आता समसंख्या आपल्याला H किंवा T सोबत लिहायच्या. मग या ठिकाणी आपल्याला मिळेल H2, H4, H6 किंवा T2, T4, T6. अशा पद्धतीने आपल्याला N ऑफ B बरोबर 6 घटक मिळतील. N ऑफ B बरोबर 6. घटना C आहे या ठिकाणी. फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी व नाण्यावर काटा मिळणे. घटना C फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी व नाण्यावर काटा मिळेल. आता पहा, फाशावरती 1 ते 6 पर्यंतचे अंक या ठिकाणी आहेत. 7 पेक्षा मोठा अंक नाही आणि 7 पेक्षा मोठा अंक आणि नाण्यावर काटा मिळणे. या ठिकाणी ही घटना ही अशक्य आहे. म्हणून या ठिकाणी C बरोबर एकही घटक येणार नाही. आपल्याला या ठिकाणी C बरोबर या ठिकाणी रिक्त संच आपण अशा चिन्हाने दाखवतो. म्हणून N ऑफ C यामध्ये एकही घटक असणार नाही. म्हणून N ऑफ C बरोबर असेल 0.